नमस्ते, गुड मॉर्निंग. विधिलिखित भाग 10. सकाळ खूप छान झाली. नव्याला खूप छान वाटत होतं. सार्थक झोपला होता. नव्याच्या अंगावर हात होता. तिने हळूच उचलून बाजूला केला. सार्थककडे बघत होती. किती हँडसम आहे ना, किती उंच पण आहे. गोरा रंग उठून दिसतो. त्यांच्याकडे बघत होती. सार्थकने थोडी हालचाल केली. नव्याने डोळे बंद करून घेतले. माझा डोळा कधी लागला? तिच्या एवढ्या जवळ झोपलो होतो. तिने बघितलं असतं, तिला कसं वाटलं असतं? सार्थक म्हणतो. नर्स येते. सार्थक फ्रेश व्हायला जातो. नर्स नव्याला रेडी करते. राहुल आणि साऊ योगिता हॉस्पिटलला येतात. सार्थक नर्ससोबत बोलत असतो. राहुल त्यांना घेऊन रूममध्ये जातो. साऊ जोरात ओरडते, डॅडी मी आले. तिला खूप आनंद झाला होता सार्थकला बघून. माझा बच्चा आला का? काही खाल्लं का? असं रडायचं नाही. आम्ही आता निघणार होतो. घरी सगळे आपलं होतं ना. मम्माला पण बरं नाही होतं म्हणून तिला घेऊन आलो. सार्थक म्हणतो. सॉरी डॅडी, आता नाही करणार. सॉरी. साऊ क्यूट चेहरा करून बोलते. अरे माझा बच्चा ओके, त्रास नाही द्यायचा. सार्थक म्हणतो. योगिता नव्याजवळ जातात. आता तुला बरं वाटतं ना? तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात. आता त्रास करून घ्यायचा नाही. तुला समजेल हळूहळू. कशाला डोक्यावर जोर देते? योगिता म्हणतात. हो, आता काळजी घेईल. नव्या म्हणते. राहुलने नाश्ता आणला असतो. सार्थक आणि नव्या नाश्ता करून घ्या. साऊला पण खाऊ घाला. योगिता म्हणतात. सार्थक साऊला मांडीवर बसवून घेतो. तू अजून काही खाल्लं नाही? असं नाही करायचं. आधी जेवण करून घ्यायचं. सार्थक म्हणतो. डॅडी मला तुमच्या हाताने खायचं होतं. साऊ म्हणते. ओके. नव्या पण थोडं खाते. राहुल डिस्चार्ज बघून ये. नव्या आता घरी जाऊ. सार्थक म्हणतो. सार्थक बघायला निघून जातो. योगिता सगळा सामान पिशवीत ठेवतात. सार्थक नव्या त्यांचं खाऊन झालं होतं. राहुल सगळं करून आला. डॉक्टरसोबत पण बोलून आला. मग ते घरी जायला निघाले. घरी कीर्ती शारदा मावशी बोलत बसले होते. किती वेळ झाला, अजून कसे आले नाही? कीर्ती फोन लाव, विचार अजून किती वेळ लागणार आहे. जीवाला घोर लावला. शारदा मावशी म्हणतात. कीर्ती फोन हातात घेते की दरवाजा वाजतो. शालू जा बाई, दरवाजा उघड. आले वाटतं. शारदा मावशी म्हणतात. शालू दरवाजा उघडते. नव्याचे आई आणि बाबा असतात. काय झाले? अशी दरवाजामध्ये काय उभी आहे? बाजूला हो ना. योगिताला आत येऊ दे, पोरीची नजर काढेल. शारदा मावशी म्हणतात. आत्या ते नाही आले. नव्या वहिनीचे आई बाबा आले आहेत. शालू म्हणते. त्यांना घरात बोलव. तसंच उभं ठेवणार आहे का? पाणी आण, चहा घेऊन ये. शारदा मावशी म्हणतात. ते घरात येतात. शालू किचनमध्ये जाते. मावशी कसे आहे? अशोक म्हणतात. नव्याचे बाबा. आत्ताच उतार वय, चालायचंच असं म्हणतात. तुम्ही कसे आहात? काम चांगलं चालू आहे ना? शारदा मावशी म्हणतात. तरी तुम्ही खूप चालता फिरता, काळजी घेतात. नव्या मिळाली, खूप आनंद झाला. ती आमचा जीव आहे. जेव्हा समजलं नाही राहिलो, आमच्या पायाखालची जमीन सरकली. पल्लवी म्हणतात. नव्याची आई. गाडीचा आवाज आला. कीर्ती आत आले बघ. शालूला भाकर तुकडा आणायला सांग. शारदा मावशी म्हणतात. राहुल साऊला घेऊन घरामध्ये आला. सार्थक नव्याला हात धरून तिला आणत होता. योगिता पण लवकर घरामध्ये आल्या. सार्थक आणि नव्याला तिथंच उभं राहायला सांगितलं. योगिताने त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकतात. सार्थकने नव्याला घरात आणलं. नव्याने समोर बघितलं. तिला खूप आनंद झाला. आईला आणि बाबांना तो जोरात बोलली. बाकीचे तिच्याकडे बघत होते. तिला दुसरं काही आठवत नाही. आई आणि बाबा कसे आठवले? नव्या सार्थकचा हात सोडून त्यांच्याकडे जाते. आई कशी आहे ग? नव्या तिच्या आईला मिठी मारते. बाबा तुम्ही कसे आहेत? नव्या त्यांना पण विचारते. नव्याची आई नव्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात. कशी आहे? तू नाही म्हटल्यावर आमचं काय झालं असतं? त्या म्हणतात. मी ठीक आहे. साऊ ये बच्चा. ही पण आजी आहे. ते आजोबा आहेत. नव्या म्हणते. ही तुझी आहे का? पल्लवी म्हणतात. हो. नव्या म्हणते. सार्थकला समजलं त्यांच्या डोक्यात काय येत आहे. नव्या रूममध्ये जा. आपल्याकडे आई आणि बाबा आहेत, त्यांना राहायला सांगतो. कीर्ती नव्याला रूममध्ये ने. सार्थक म्हणतो.
वहिनी चल, आत्ताच आली आहे ना, थोडा आराम कर, आपण गप्पा मारू, कीर्ती म्हणते. सार्थकला राग आला असतो, तो गप्प असतो. तुम्हाला काही समजतं का? आत्ताच आली ना ती हॉस्पिटलमधून, काही पण काय विचारतात? सार्थक खूप रागात होता. कालच तो खूप रागवला होता. तिला काहीच झालं तर तो आताच एकटा नाही राहू शकत. आता परत तिला काही झालं, तो कसा राहणार? या विचाराने त्याला काहीच समजत नाही होतं, म्हणून तो आता खूप चिडला होता. राहुल यांना नव्याजवळ घेऊन जा. सार्थक, एवढा राग चांगला नाही आहे. घरात साऊ पण आहे, तिला आवडेल का तू असा रागवलेला? तुला घाबरेल, योगिता म्हणतात. राहुल सार्थकला घेऊन जातो. सार्थक, शांत राहा, त्यांना माहिती नाही होतं, त्यांना सांगावे लागेल ना, योगिता म्हणतात. सार्थक राहुलचा हात झटकून निघून जातो. राहुल जा त्याच्या मागे, योगिता म्हणतात. राहुल सार्थकच्या मागे जातो. पल्लवीताई, अहो तुमचीच मुलगी आहे ना, तरी तुम्हाला प्रश्न पडला? आम्ही तर तिला काहीच विचारलं नाही आहे. 4 वर्ष झाले तिला जाऊन, 3 महिन्याची प्रेग्नंट होती. आम्हाला पण माहिती नाही होतं. आत्ताच ती हॉस्पिटलमधून आली. सार्थकने तिला काल तर आणलं, लंडनला मिळाली. यांच्या मित्राची मुलगी जवळ होती. तिच्या आयुष्यात कोणीच आलं नाही. साऊ सार्थकचीच मुलगी आहे, योगिता म्हणतात. पल्लवीला कसं तरी वाटलं. आपल्या मुलीबद्दल आपण काय विचार केला, त्या विचार करत होत्या. अशोक यांना पण पल्लवीचा राग आला. बोलताना विचार करत जा ना, तिला काही आठवत नाही, तिने जास्त विचार केला, तिचं डोकं दुखेल ना, ते पण म्हणतात. नव्याला झोप लागली होती. सार्थक आला. कीर्ती तिच्या रूममध्ये निघून गेली. राहुल पण त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याला माहिती होतं, नव्याजवळ गेला की त्याचा राग निघून जाईल. साऊ पण नव्याजवळ बसली होती, काहीतरी चित्र रंगवत होती. सार्थक रूममध्ये फेऱ्या मारत होता. मावशी काय विचार करत आहे, योगिता म्हणतात. सार्थकला किती राग येतो. नव्यासमोर पण हा असाच राग करेल का? साऊ तर खूप घाबरेल, शारदा मावशी म्हणतात. मावशी नको काळजी करू, तिचा चेहरा पाहिला की त्याचा राग निघून जातो. आता पण शांत होता. काही ना काही डोक्यात चालू असतं. वहिनीचे आई बाबा नसते ना, त्यांचं काय झालं असतं? विचार करून घाबरलेला होतं, कीर्ती म्हणते. सार्थक तसा चांगला आहे, त्याचा राग, त्याचा काय करायचं अजून समजत नाही, शारदा मावशी म्हणतात. नव्याला जाग येते. साऊ काय करते? मम्मा मी ड्रॉइंग करत होते, साऊ म्हणते. अहो काय झालं, असे फेऱ्या का मारत आहे, काही झालं आहे का? नव्या म्हणते. तुझ्या उठण्याची वाट बघत होतो. मी ऑफिसला जाऊ का? मीटिंग आहे, थोडं काम पण आहे, तुला काही लागलं तर कीर्ती नाही तर मॉमला सांग, सार्थक म्हणतो. जाऊन या, मला भूक लागली आहे, आधी खाऊन घेते, तुम्ही पण खाऊन घ्या, नव्या म्हणते. तिघं खाऊन घेतात. सार्थक नव्यासोबत बोलून ऑफिसला जायला निघाला. मॉम, नव्याला एकटं सोडू नको, तिची आई बोलायला गेली की कीर्तीला पण पाठव, सार्थक म्हणतो. राहुलला आवाज देतो. राहुल पण लगेच येतो. आता कशी काय मीटिंग ठेवली, राहुल म्हणतो. लंडनला मिस्टर मानेने मीटिंग ठेवली आहे, कॉन्फरन्स आहे, मेरीचा कॉल आला होता, आपल्याला लवकर ऑर्डर पूर्ण कराव्या लागतील, सार्थक म्हणतो. गाडी काढायला सांग, राहुल गाडी काढायला सांगतो. ते ऑफिसमध्ये जातात. सगळा स्टाफ त्यांना गुड आफ्टरनून विश करतो. सार्थक केबिनमध्ये जातो. मेरी सार्थकच्या केबिनमध्ये येते. ते आधी ऑफिस बॉयला कॉफी आणायला सांगते. मे आय कम इन सर, मेरी म्हणते. येस कम इन, सार्थक म्हणतो. सर, फाईल, आज लागणारे सगळं या फाईलमध्ये आहे. राहुल सरांना मेल पण केला आहे, ऑर्डरचे एक सॅम्पल काढून ठेवलं आहे, मेरी म्हणते. ओके, सगळं झालं आहे ना? किती वाजता येणार आहे? सगळी तयारी करून ठेवायला सांग, सार्थक म्हणतो. हो सर, मेरी म्हणते. लिहू, सार्थक म्हणतो. येस सर, मेरी म्हणते ना आपल्या कामाला लागते. एवढा मेकअप करून पण सर एकदा पण बघत नाहीत, मेरी मनात म्हणते. मीटिंगसाठी जमतात. मेरी लॅपटॉप ओपन करून ठेवते. ऑनलाईन मीटिंग होणार होती. त्यांची मीटिंग मस्त होते. जर ही ऑर्डर लवकर आणि चांगली झाली तर अजून 2 ऑर्डर मिळणार आहे. सार्थक खूप आनंद होतो. राहुल पण त्याच्यासोबत असतो. दोघं आनंदात असतात. घरी येतात. तू कधी आला, सार्थक म्हणतो. बघू आता कोण आलं आहे. थँक्यू. कथा आवडली